तर तुम्हाला न्यू ब्लॉग तर आज मी स्कूलशी बनवणार आहे. तो मी ते कट करून घेतला आता मी याच्यावर ड्रॉइंग करते आहे. सो ड्रॉइंग करून घेऊया. माझ्याकडे लाईट कलर्स आहेत ना, म्हणजे तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही आता फ्लावर काढायला दिसणार नाही, लाईट कलर्स आहेत ते मिळेल कुठे. तुम्ही सो फ्लावर काढलाय अँड आता मी ना इथे ग्लू लावणार, अँड इथे लावणार. आता होमवर ग्लू लावणार मी. येत नाही बाहेर. आता मी चिटकवणार आहे. चिकटका तो चिकटलाय. आता हे मी चिटकवून घेतलं. आता याच्या आतमध्ये मी कॉटन भरणार आहे. माझ्याकडे खूप कॉटन आहे, फाटलेला पिलो याच्यात कॉटन आहे माझ्याकडे. तर मी आता याच्यातली कॉटन भरणार आहे. बघा कॉटन. मी थोडी करून भरणार आहे. प्रॉब्लेम झाला. सो मी आता हे करते, कॉटन घालते मी. माझ्याकडे फेविकॉल नाही आहे, तर मी काम करत होते. माहिती देते माझ्याकडे फेविकॉल नाही आहे. होममेड फेविकॉल बनवले मी. फेविकॉल नाही, फेविकॉलच्या विना काय पण नाही कर असली फेविकॉल. कॉटन भेटते आहे. स्कुशी बनवायचे. मध्ये कॉटन राहिलत नाही. हे कितकं आलं बघा. आता मला आता इथं करायला प्लीज. हे फाटणार, हे पण फाटणारच कारण की कॉटन जास्त झाली. कॉटन कमी करावी लागेल. मी कमी करणार आहे. थोडीशी कमी केली, टाकली, चिटकवणार. फेविकॉल नाही आहे माझ्याकडे ना, नाही मी स्कुशी नाही चिटकत होते. स्कुशी नाही बनली कारण की फेविकॉल नाही आहे. फेविकॉल संपलं. आता मी तुम्हाला देसी नुस्खा दाखवते. गावात फेविकॉल नसला ना तर काय करतात माहिती आहे. भात घेतात, भात उकडले ना ते मी चिटकवतात. सो मी आता भात घेऊन येते डिशीमध्ये. सो मी राईस घेऊन आली आहे. सो आता परत पेज कट करावं लागेल, कलर ड्रॉइंग करावी लागेल. फेविकॉल लावतो. कॉटन तशी माझ्याकडे आहे. कॉटनची मला काय कॉटन माझ्याकडे माझा भाऊ रडतोय. तेव्हाच इतकं रडतोय, नाहीतर इतका तो कधी रडतच नाही.
त्याचे देसी नुसका तुम्ही पण ट्राय करा. नाही चिपकलं तर तुम्ही फेविकॉल काय आलं बाबू. राई भात म्हणजे राईस. यांना भात नाही कळत सांगते मी राईस. आता याच्यात कॉटन भरणार थोडंसं. तर माझा भाऊ आला. बाबू असतोय तो. आता याच्यात कॉटन भरणार आहे. पण थोडी थोडी करून मी ड्रॉइंग करणार नंतर आहे गाईस. आता इथे आणणार आहे जे देणार आहे. थांबा याची जे आणला ना तो चला आता आपण ह्याच्यात हळूहळू टाकायची कारण ते बाहेर अख्खं सगळं टाकलं ते बाहेर सो गाइस आता आपण थोडे थोडे घालूया. रेडी. आता मी इथे पण काहीच लागणार. मला भाऊ रडतो. मी कसं कसं चिटकवते मला पण नाही रडतो. हात कसा झाला बघा माझा. काय आलं बाबू. ना तो भाऊ ना मला दिदी दिदी बोलून रडतो ना तेव्हा दिदी दिदी हाक मारतो. काय झालं माझ्या पिल्लूला. मला छोटी मुलं भरपूर आवडतात आणि छोटे मुलं एकदम क्यूट असतात आणि क्यूटशी असतात. आता मी याच्यावर ड्रॉइंग करणार. पेनाने करणार. कशाला सांगू म्हणजे पुढे लाईट जास्त कलर नाही. पेनाने कोणती ड्रॉइंग करणार आहे जास्त. मी ना कोणती करणार सांगू. मी माझ्या मला आता कोणती ड्रॉइंग सुटते माहिती आहे. हार्ट खुशी डिस्कस करून हातची ड्रॉइंग
स्पेशल त्याच्यावर काहीतरी जवळ खुशी रेडी झालं आहे. खुशी मी अशी करून भरपूर खुशी बनवणार आहे. तुम्ही आता भरपूर खुशी बनवल्यावर तुम्हाला भेटतो. तोपर्यंत बाय. सो गाईस मी ह्यालाच खुशी केली आहे परत आठवणं मस्त आहे ना. आणि हा तर एकदम मस्त आहे. एकदम तुम्ही पण खुशी बनवा माझ्यासाठी. तुमच्याकडे तुमच्याकडे जर कलर्स असतात ना तर तुम्ही कलर्स नाही करा. माझे कलर्स मागू शकणार मी येते ना आणायला बसायला. आणि हा वाला खुशी माझ्या बनवतच नाही आहे. हा दुसरा त्याला एकदम खराब झाली आहे. हा नाही कारण की एकदम छोटा खुशी कसं आहे म्हणत नाही. खुशी पण एकदम क्यूट आहे. असलीच खुशी वाटतं. हा आता मी बाकीचे बॉटल्स वगैरे ते हरवले. ह्या ब्लॉगमध्ये मी ना तुम्ही आता यूज करणार याचे पाणी. माझी हात पूर्ण रंगले आता मी खिडकीत ना धुते. मी आता खिडकी खिडकीमध्ये नाही हा धुला मी बेसिनमध्ये धुवून येतो. सो वाईस मी बेसिनमध्ये धुवून आणते. पण ते आधी हे गेले नाही आहे. तर पेपर सॉप तुम्ही पण घ्या नाही तर होममेड बनवा. होममेड बनवायची पण तुम्हाला पद्धत सांगते. होममेड कसा बनवतात सो तुम्ही यूट्यूबवर बघून बनवू शकता. नाहीतर तुम्हाला यूट्यूबवर नाही भेटलं तर मी तुम्हाला सांगते. सो मग काय करायचं सांगू. पेपर घ्यायचा साईड आणि त्याच्यावर तुमच्याकडे जर शॅम्पू असेल तर 2 साईडला लावायचे. साबण असेल तर साबण नाही साबण असेल तर साबण तर त्याला सुकायला घ्या. सकाळी केला तर संध्याकाळीपर्यंत सुकणार तुम्हाला. आणि नंतर ना तुम्ही ना त्याचे पीसेस करा. असे पीसेस करा चौकोनी आणि नंतर ना पेपर रेडी झाला हो तर तुमच्याकडे असं खाली बॉक्स असेल ना त्याच्यात पण ठेवा. आणि तो तुम्ही कुठे जाताना पण तुम्हाला असा बरा कारण की तुम्हाला ना ट्रिपला जाताना पण तो भेटणार. मी याच्यात आयडियाज पण दिली मी ती